नमस्कार, WD न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बघायची का भाईगिरी त्याला सांगत धमक्या बिमक्या देऊ नये ना, हे मर्डर बिडर सांगू नकोस म्हणा. येऊ दे गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्टर कुणी भरलं? तुम्ही भरलं ना? कुणी भरलं? तुम्ही भरलं. मग ते पैसे द्यायचे नाही तर सेंटरला आता अजित दादांना फोन करून सांगणार की तुम्हाला बाहेर काढा म्हणून पैसे. नमस्कार. दिवसभरचं लाईव्ह तुम्ही लोकांनी पाहिलं असेल, परंतु त्यातला खरी समस्या काय ही समजली नसेल म्हणून मी आत्ता थेट मी आत्ताच आले त्या आंदोलनावरनं. अख्खा दिवस त्याच्यामध्ये गेलेला आहे, परंतु सगळ्यांना कळलं पाहिजे की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होता, कशासाठी आमचं एवढं तिथं मला बोलावं लागलं. या सगळ्या गोष्टी विषय नेहमीचाच कोरोना जागतिक महामारीच्या विषयावर जम्बो कोविड सेंटर. फक्त हा जम्बो कोविड सेंटर पुण्यातला नसून पिंपरी चिंचवडमधील जो जम्बो कोविड सेंटर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ज्यावेळी गरज होती इमर्जन्सीला मॅड्रॉप म्हणून डॉक्टर कपाल्यांचं त्यांच्याकडे त्याचं काम आहे, त्यांना रिक्वायर होत्या अर्जंटमध्ये म्हणून त्यांनी त्या मागवल्या. नर्सेसचा स्टाफ मागवला. त्या नर्सेसचा स्टाफ श्री इंटरप्राइजेस म्हणून त्यांनी तो तिथं दिला. जवळजवळ नाही म्हणलं तरी 38 नर्सेस त्या आहेत. त्यांना घेताना म्हणजे कोविड सेंटरमध्ये घेताना त्यांचा पूर्ण कागदपत्र व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू ते घेऊन घेतलं, त्यांना ते करून घेतलं. परंतु त्या 38 4 पुरुष आहेत, त्यांना पगार न देता डायरेक्टमध्ये त्यांच्या माध्यमातनं पगार मागायला गेल्यानंतर त्याचे ते सब कॉन्ट्रॅक्टर आहेत तरडे म्हणून, ते ज्या पगार मागायला जायचे तेव्हा एकतर या मुलींना पहिल्यांदा डायरेक्ट 1.5 महिन्यानं कामाला येऊ नका सांगितलं. त्यांचं 3 महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. दुसरी गोष्ट, त्यांना 1.5 महिन्याचा पगार दिला नाही. तिसरी गोष्ट की पिंपरी चिंचवड हे का गुन्हेगारी ज्यांना करायची त्यांनी करावी, परंतु तुम्ही शासकीय कामात सरकारी कामात जम्बो कोविडच्या कामामध्ये जर एक तिराहित व्यक्ती कोणतरी गणेश नावाचा आहे, कोणतरी तेजेंद्र नावाचा आहे, फोन करून त्या याला की जो जम्बो कोविडला पैसे मागायला जातो स्वतःचे, की तू इथं आला तर तुझे हातपाय तोडील, मुलींना हॉस्टेलमधनं काढणं. त्याच्यानंतर तेजेंद्र म्हणून कोणतरी तो म्हणणार मी साताऱ्यात खून केला आहे म्हणजे मी गुन्हेगारीतला आहे, तुला इथं सोडणार नाही, तू इथं येऊ नको. ही कोणती पद्धत मला समजलीच नाही. कारण का जम्बो कोविड सेंटर हे राज्य सरकार, पुणे मनपा आणि पुणे पिंपरी चिंचवड यांचं आहे. मग याच्यावर जी काही आता पिंपरी चिंचवडचा विषय म्हणल्यावर तिथल्या मनपाने तिथल्या कमिटीने याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कामकाज योग्य चाललं आहे का नाही, तुमचं पेमेंट तुम्ही योजलेला एजन्सीला देताय, त्या एजन्सीनी पुढं द्यायचं असतं. या सगळ्या गोष्टीवर कोणाचं तरी नियंत्रण असणं गरजेचं असतं आणि वास्तविकमध्ये ते नियंत्रण हे पिंपरी चिंचवड प्रशासनाचं किंवा PMRDचं असलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही जम्बो कोविडच्या इथं गेलो, म्हणजे जम्बो कोविडमध्येच यायचं नाही असा धमकीचा फोन करणारा कोण तो गणेश इसम आहे. त्याच्या तर बापाचं जम्बो कोविड नाही. त्याच्यानंतर जे तेजेंद्र म्हणून आहेत त्याचा काही जम्बो कोविडशी संबंध नाही. मग त्यांचा संबंध नाही तर ही लोक परस्पर नर्सेसांचा पगार मागणाऱ्यांना धमकी देण्याचा संबंध येतो कुठे? त्याची कायदेशीर तक्रार सुद्धा आम्ही केलेली आहे. म्हणजे एवढी हिंमत वाढतेच कशी? आणि मला मॅड्रॉपचे जे डॉक्टर कपाले आहेत त्यांना विचारायचे आहे, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही ही सेवा पुरवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्ट तुम्ही फुलफिल केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्या डॉक्टरांची म्हणजे मॅड्रॉप कंपनी जी आहे त्यांची आहे. जर तुम्ही
गुन्हेगारीची भाषा करत असाल, तुम्ही आमच्या माता भगिनींना रात्री अपरात्री काढत असाल, त्यांना जर उपाशी मारत असाल आणि तिथं जर तुम्ही सांगत असाल की आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही तुमचा मर्डर करू, आम्ही खून करू, तर एक लक्षात ठेवा, मनसे तुम्हाला गुन्हेगारीचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतं आणि जसंच तसं देऊ शकतं. हे तुमचं काम नाही. आज ज्या अनेक गावागावातनं ज्या अनेक महिला कामाला आलेल्या आहेत, त्यांची लहान मुलं घरी ठेवून आज हे जॉब करतायत. तुम्ही किती जरी पैसे दिले तरीही कुणीही हे काम करणार नाही. परंतु नर्सेस यांचा जो जिगरीचा हा कामाचं स्वरूप किंवा जॉब आहे, तुम्ही त्यांच्याकडनं नाईट ड्युट्या करून घेतल्या, तुम्ही त्यांच्याकडनं 1.5 महिना काम करून घेतलं आणि नंतर राज्य सरकारकडनं तुम्ही बिल टाकणार आणि या महिलांना देणार नाही. असं आम्ही होऊन देणार नाही. याच्यामध्ये PMRDचे जे आयुक्त आहेत त्यांना सुद्धा निवेदन उद्या जाईल आमच्याकडून. आम्ही आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्तांशी बोललेलो आहोत, अतिरिक्त आयुक्तांशी बोललेले. पण मला पालकमंत्र्यांना खरंच विनंती करायची, हे कुठेतरी थांबवा तुम्ही. हे खूप भयंकर आहे. एकीकडं कोरोनाच्या मध्ये लोकांचा रोजगार गेलाय. या भयान अवस्थेत सुद्धा ज्या नर्सेस जीवावर जीव ओतून काम करतात त्यांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे. पगार त्यांचा हक्काचा आहे. तुम्हाला काय त्या घरी बसून पगार मागत नाहीये. तुमचं जे तुम्हाला डॉक्टर असून सुद्धा जे घाणेरडी कृती करायची आहे ना, जी घाणेरडी गुन्हेगारी घडवायची आहे ना, त्याचं उत्तर तुम्हाला मग जशास तसं द्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तत्पर आहे. आमच्या पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सचिन भाऊ चिखले, आमच्या महिला सेनेच्या अनिता पांचाळ असतील, अश्विनी बांगर आहेत, सीमा बेलापूरकर आहेत, आमचे रुपेश म्हणून पदाधिकारी आहेत, अजून कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांनी मिळून आज आम्ही तिथं या नर्सेस ज्या आमच्या आया भगिनी माता आहेत, जी भावंड काम केलंय, त्यांचा हक्काचा पैसा मिळण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं. आज आम्ही दिवसभर तिथे होतो. आणि जम्बो कोविडचं काय आहे, माझा अभ्यास खूप रिअलिटीमध्ये चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना पळवाट करता येत नाही. पण मला एक कळत नाही की जेव्हा PMRD अशा कुन्हा लोकांना हे टेंडर देतं, ही तुमची जबाबदारी आहे की समोर त्यांनी ते काम केलं आहे की नाही. जेव्हा आम्ही पगार मागायला गेलो तेव्हा डॉक्टर कपाले बोलले की मला अजून पुणे पिंपरी चिंचवडकडनं म्हणजे PMRDकडनं त्यांना पेमेंट आलेलं नाही. तुम्ही जेव्हा एखादा टेंडर घेता ठेकेदार म्हणून, म्हणजे तुम्ही डॉक्टर ठेकेदार आहात, नर्सेसच्या बाबतीत तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर झाला. ठेकेदार हा शब्द जरा हे होतो, कॉन्ट्रॅक्टर, तर ती तुमची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आणि जोपर्यंत तुम्ही पगार देत नाही तोपर्यंत त्या सगळ्या महिलांना हॉस्टेलमध्ये राहणार, त्यांना जेवण नाश्ता पाणीची सोय स्वतः मॅड्रॉप कंपनी करणार आहे. आणि त्यांनी आम्हाला तसं लेखी लिहून दिलेलं आहे. आणि पगारही ज्या पद्धतीने तुम्ही ईमेल करून पगाराचा स्केल दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर, सब कॉन्ट्रॅक्टर बरोबर, तो अख्खा स्केल देण्याचं त्यांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की चुकीचं कोविडमध्ये करू नका. भ्रष्टाचार झालेच पाहिजे. डॉक्टर असतील, नर्सेस असतील, तिथल्या ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना सुद्धा त्यांचे पगार मिळाले पाहिजे. आणि त्याची जबाबदारी तुम्ही स्वतःहून घ्यायला, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरलं, त्या मेड्रॉपच्या घरी कोणी आरती घेऊन गेलं नव्हतं. तसं कोणी जर राज्य सरकारमधलं स्थानिक सत्ताधारीमधलं आले असतील तर सांगावं. कारण का तुम्ही स्वतः हे आम्ही काम करण्यात योग्य आहोत, तत्पर आहोत, सक्षम आहात म्हणून काम घेतलेले. त्यामुळे त्या सक्षमतेनेच काम करावं. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तुम्ही ज्या गुन्हेगारीमध्ये तुम्ही आमच्या माता भगिनींना त्रास देताल त्या जशाच तसं तुमच्या पद्धतीत, तुमच्याच गुन्हेगारी स्टाईलमध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. परंतु आमच्या माता भगिनींच्या केसालाही धक्का लागून देणार नाही, हे लक्षात घ्यावं. आणि जर तुम्हाला गुन्हेगारी करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्ट सोडून तुम्ही गुन्हेगारीमध्ये जावा, तिथे तुम्हाला जास्त वाव मिळू शकेल. पण कृपा करून धमक्या वगैरे देऊ नका, काम करून घ्या.
पैसे नसतील आले तर तसं नर्सेसना सांगा, तेवढा वेळ द्या. त्यातही ऐका, आज मी जे काही आमचं आंदोलन झालं, माझं बोलण्यातनं तुम्हाला दिसलं असेल की समोरनं म्हणजे एकताने आम्हाला सोडत नव्हते. आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं, पुण्यामध्येही मी बाउन्सरांना तिथं ऑब्जेक्शन घेतलं होतं. आमच्या पुण्यातील जम्बो कोविडचे बाउन्सर गेले, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये बाउन्सर आहेत. बाउन्सर तुम्हाला कशाला लागतात? बाउन्सरकडनं तुम्ही कुणाची सुरक्षता करता? तुम्हाला रुग्णांना सुरक्षा द्यायची आहे, तुम्हाला तिथल्या नर्सेस डॉक्टर यांना विश्वास देऊन काम करून घ्यायचं आहे, त्याचा मोबदला तुम्हाला द्यायचा आहे. तुम्हाला बॉडीगार्ड लागताच कशाला? जर तुम्ही काही तिथं विपरीत म्हणजे ते जम्बो कोविड सेंटर आहे का गुन्हेगारांचा तुम्ही तयार करत असणारा अड्डा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तिथं तुम्ही पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना विनंती आहे की तिथं तुम्ही, तसं आम्ही निवेदनही दिलेलं आहे की तिथे तुम्ही सुरक्षा कर्मचारी पालिकेचे दिले पाहिजेत. आणि तिथलं जम्बो कोविडची जी काही सुविधा आहे ती अति उत्तममध्येच दिली पाहिजे. कारण का तुमच्या करारनाम्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी मेन्शन आहेत. आम्ही कायद्याच्या पलीकडे काहीच सांगत नाही, परंतु जर कृपया करून तुम्ही जर आम्हाला गुन्हेगारी शिकवत असाल तर तुम्हाला जशाच तसे आम्ही गुन्हेगारीचं उत्तर द्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर आहे. आमच्या नर्सेसांना त्रास देऊ नये. त्यांचा जो 1.5 महिन्याचा पगार आहे तो त्यांना देण्यात यावा, तशी तुम्ही हमी दिलेलीच आहे. ह्या सगळा सविस्तर वृत्तांत मी का सांगतेय की घटनाच इतकी याच्यामध्ये आणि इतका माजुरडेपणा होता त्या डॉक्टरकडं, तिथले ते जे काही बाउन्सर्स होते त्यांना. मग शेवटी त्यांना आम्हाला कालीचं रूप दाखवावं लागलं. आहे त्यांनाही दर्शन घेणं गरजेचं होतं, पण तुमच्यासारख्यांची विकृती ठेचायला आम्हाला खूप छान पद्धतीने जमतं. त्यामुळे कृपया करून लवकरात लवकर त्या आयुक्तांनाही विनंती केलेली PMRDच्या की नर्सेस यांचे तुम्ही पगार लवकरात लवकर 1.5 महिन्याचं द्यायला हवं. आणि ताई हेच आपलं आंदोलन, आपण विषयच असा घेतो की जे अन्याय करतात आणि त्रास देतात. आता फक्त राहिलाय पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी आणि हे जे, तर तसं आमचे जे आहेत, आमच्या अनिताताई आहेत, अश्विनीताई आहेत, सीमाताई आहेत, आमचे सचिन भाऊ आहेत, रुपेश आहेत, अनेक पदाधिकारी आहेत. हे सर्व पिंपरी चिंचवडच्या CPंना मी पण स्वतः आहे, तेही त्याचंही आम्ही तक्रार आणि निवेदन देणार आहोत. हा असा जम्बो कोविडचा कारभार सरकारने लक्ष द्यावं. सन्माननीय अजितदादा पवार यांनाही विनंती आहे की आपण सुद्धा कृपया आपले अधिकारी, आपलं प्रशासन कशा पद्धतीने काम करते याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कृपया करून नर्सेसचा पगार हा लवकरात लवकर मिळावा. तो मिळाल्यानंतर मी तुम्हाला त्याचे अपडेट देईलच. 2 दिवस द्यावे लागतातच, कारण का 2-3 दिवसामध्ये नक्की तो जमा होईल अशी मलाही खात्री आहे. बाकी अनेक जण प्रश्न विचारत आहेत, पण वेगवेगळ्या मुद्द्यावर मी नेहमी बोलते. आजचं लाईव्ह होतं पिंपरी चिंचवडचं जम्बो कोविड सेंटर, तिथल्या सुधारणा, नर्सेसला न मिळणारा पगार मिळणे आणि थोडी या सगळ्या जम्बो कोविडच्या ह्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे कुठल्याही आमदारांनी किंवा पक्षांनी ह्याचं टेंडर घ्यावं, पण काम हे तुम्ही नीट करावं. तुम्ही जर काम नीट केलं, तुम्ही पगार दिले, सुविधा दिल्या, तर नक्कीच लक्षात घ्या, तुम्ही टेंडर भरत असताना कुठेतरी तुमचं मार्जिन ठेवूनच तुमचं ते टेंडर मिळत असतं. त्याच्यामुळे जे मिळतं त्याच्यावर तुम्ही समाधान राहायला पाहिजे. तुम्ही जास्त पैशासाठी नको त्या गोष्टी करू नये आणि नागरिकांना त्रास देऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि जर त्रास दिलास तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुमच्यासमोर नेहमी राहील. माझी अजितदादांना विनंती आहे, याच्यात जे अधिकारी, जे कॉन्ट्रॅक्टर दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. आता खास बातम्यांसाठी WD चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.